हॅलो, नमस्कार. नमस्कार देव मॅडम, कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? मी उत्तम. हो तसंच असायला पाहिजे. काय आज विशेष काही कारण फोन केलात? नाही, माझं एक काम होतं तुमच्याकडे. तुमच्याकडे एखादी वॅकन्सी आहे का? नाही म्हणजे काय आहे की माझ्याकडे एक मुलगा आलाय आणि खूप चांगला आहे, होतकरू आहे. सध्या माझ्याकडे तशी वॅकन्सी नाहीये. जर तुमच्याकडे एखादी वॅकन्सी असली तर. अगदी वेळेवर फोन केलात तुम्ही दाभोळकर साहेब. आहे आमच्याकडे वॅकन्सी. हो ग्रेट, आय थॉट सो. कारण देव टूर्स सारख्या एका मोठ्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये जयराम खानोलकर सारखा माणूस तिकडे शक्यच नाही हो. खोटं बोलणाऱ्या, लपून छपून स्वतःच्या स्वप्नांसाठी इतरांना फसवणाऱ्या माणसाला कोण नोकरीवर ठेवणार हो? एक मिनिट दाभोळकर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जयराम सारख्या हुशार एम्प्लॉईला आम्ही का काढून टाकू? आमच्या एम्प्लॉईजवर तेवढाच विश्वास आहे जेवढा तुमच्यासारख्या क्लायंटवर आहे. म्हणजे जयराम खानोलकर? हो, ते अजूनही देव टूर्स साठीच काम करतात. का जयला का काढू आम्ही? मला विचाराल ना मॅडम, तर अशी माणसं फार धोकादायक असतात. कोणत्याही क्षणी तुम्ही बेसावध असताना तुमचा घात करून तुमचं नुकसान केलं तर तुम्हाला त्याची कल्पनाही येणार नाही. मला जय जे काही करत होता त्याची पूर्ण कल्पना होती आणि आता सुद्धा त्याचं जे काही चाललेलं आहे त्याबद्दल मला आणि अविनाशला पूर्ण माहिती आहे. आमच्या कंपनीतल्या कुठल्या एम्प्लॉयनी अशी प्रगती केली तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आणि आता मुद्दा आहे तो व्हेकन्सीचा. तर आमच्या देव टूर्स मधल्या दुसऱ्या एका एम्प्लॉयनी अशीच प्रगती केली आणि तो आमच्याच कंपनीच्या कामासाठी आता परदेशी गेलाय, लंडनला. त्यामुळे त्या कालावधीमध्ये त्याच्या जागेवर दुसऱ्या कुणाची तरी नेमणूक करायची आम्हाला. हॅलो मिस्टर दाभोळकर, तर तुमच्या माहितीत जर कोणी होतकरू कॅन्डिडेट असेल तर जरूर सांगा आम्हाला. हो येस, शुअर. थँक्यू. आणि मिस्टर दाभोळकर, तुमची जर हरकत नसेल तर मला थोडं जयविषयी बोलायचं होतं. जय हा खूप हुशार मुलगा आहे. आपल्या कामामध्ये अतिशय चोख आहे, मेहनती आहे आणि आता तो स्वतःचा बिझनेस प्लॅन करतोय. त्याचं बिझनेस प्रपोजल नेमकं काय होतं मला माहिती नाही, परंतु ते खूप चांगलं असणार याबद्दल माझी खात्री आहे. ते तुम्ही नाकारलं. अर्थात त्यामागे तुमची काही कारणं असतील, मला माहिती नाहीत आणि मी ती विचारणारही नाही, कारण ते माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. बट वन थिंग फॉर शुअर, जयराम एक दिवस खूप पुढे जाईल आणि त्याला आमच्या कंपनीचा नेहमीच सपोर्ट असेल. चांगला आहे देव मॅडम. तुमचा तुमच्या एम्प्लॉईवरती एवढा विश्वास आहे ऐकून बरं वाटलं. आय विश हिम गुड लक. थँक्यू. या ना कधीतरी ऑफिसमध्ये सहज गप्पा मारायला. शुअर शुअर, नक्की आहे. थँक्यू. वेलकम.